लांबवत नाही, पटपट सांगतो, कथालाही मोठी आहे. भजनाला बसले आणि सती माता देवाजवळ गेली आणि विचारते, प्रभू कोणाचं भजन करता देवा तुम्ही? मग त्यांनी उत्तर दिलं, श्रीराम जय राम जय जय राम भजन हरी महादेव राम पूजी सदाशिव. मी श्रीरामाचं भजन करतो असं म्हटलं आई साहेब. महादेव म्हणतात मी श्रीरामाचं भजन करतो असं म्हटल्यावर सती माता देवापुढे हसल्या. हसल्या. भगवान महादेव म्हणून राहिले मी श्रीरामाचं भजन करतो, कीर्तन करतो, त्या देवाचं नाव घेतो. आणि सती माता हसल्या. हो हसता बरोबर महादेवाने डोळे उघडले. सती का हसून राहिली तू? डबल हसल्या. तू हसून का राहिली? सती माता म्हणते त्या देवाचं भजन करता तुम्ही? म्हणजे ज्या देवाची बायको रावणानं पडून गेली, जो देव बायकोसाठी वेळा झाला, झाडाला मिठी मारती, विचारते सीता दिसली का? पक्षाशी बोलते, जटायुष्य माझी सीता दिसली का? आणि या देवाचं भजन करता तुम्ही? महादेवाला अधिक राग आला. महादेव उठले आणि सती मातेचं तोंड दाबलं. तोंड दाबल्यावर बाई गप्प बसते काय? लगे उत्तर भेटते. जोर येते. महादेवाने सती मातेचं तोंड दाबलं. तोंड दाबलं. अधिक राग वाढते माऊलीचा. ते माय अशी रागावली, तोंड काय दाबता? गळा दाबा, थांबा, तुमच्या देवाची परीक्षा घेतो. निघली ना तिथून रागाने. आमची सती माता जगदंबा आई भवानी निघाली. पण ज्या अरण्यामध्ये श्रीराम प्रभू लखनदादा सीतेला शोधतात, हे माऊली तिथं सीता झाली. दाट अरण्यामध्ये सीता होऊन बसल्या सती माता. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. प्रभू आई दिसल्या. दोघही भाऊ धावत गेले. श्रीराम प्रभूनं फक्त चेहरा पाहिला आणि ओळखलं. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. आई लेकराची परीक्षा घेत माय. श्रीराम प्रभू सती मातेला म्हणतात, आई लेकराची परीक्षा घेतो? माझ्या भोले बाबाला एकटं कैलासात सोडून आली. सती मातेच्या मनातला संशय गेला. बहिणी निघाली तिथून, गेली कैलासात आणि महादेवाच्या बाजूने डाव्या बाजूने जाऊन बसली. महादेवाला राग आला. लाल बुंद डोळे झाले. त्रिशूळ हातात घेतला. सती राग निघ म्हटल्यानं बाई निघते काय? एक दिवस मला जरा भ्रम झालता. म्हटलं आपली कमाई चांगली आहे, वजन टाकू. मी म्हटलं साहेब ने मग लगे उत्तर भेटलं, अशी कशी जाईल? भगवान महादेव सती मातेला म्हणाले निघ म्हटल्यावर ते माऊली उभी राहिली. काय मला निघ म्हणता? तुमच्या सोबत लग्न केलं महादेवा. माझी आई, माझ्या बहिणी, माझे वडील सगळे म्हणत याच्या सोबत लग्न करू नको. महादेवाने राहिले घर नाही, हा बाबा स्मशानात राहते. फेरन लावली नाही, पॉइंट्स नाही. शंकराच्या अंगाले भस्म राख असते राख. सगळ्या बहिणी म्हणत लग्न करू नको, चार चाकी नाही. या बाबाच्या घरी डंगरा बैलच आहे. पण देवा मी कोणाचं ऐकलं नाही हो. तुमच्या सोबत लग्न केलं हा आणि माझ्यावर रागावता, मला काढून देता? महादेवानं उत्तर दिलं, सती तू लय मोठं पाप केलं. ऐका, लय पाप केलं सती. काय पाप केलं? तू माझ्या देवावर संशय घेतला. संशयाहुनी थोर आणि पाप नाही. विनाशाची वाघुर प्राणी अशी संशयासारखं जगात पाप. बरं तेवढ्यावर तू थांबली नाही. तू सीतेचं रूप घेतलं. महादेव म्हणतात ते जी सीता आहे ना ते माझी आई आहे. सतीला सांगतात, सती ती सीता माझी माय आहे. मग तुझ्या या शरीरानं जर माझ्या आईचं रूप घेतलं तर आजपासून हे शरीर माझ्या आईचं झालं.
या शरीराला मी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही, म्हणून सतीची पार्वती झाली.